सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकणा सरळ. मान मध्यभागी. आपली हनवटी जमिनीला समांतर असेल. डोळे अलगद मिटून घेऊया. नेहमीच्या सूचना आपल्याला लक्षात आहेत. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. जाणीव संपूर्ण आपल्या देहाची. श्वास घेतोय, सोडतोय. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास बाहेर जोरात सोडताना कपालभातीला सुरुवात. आपापल्या क्षमतेने यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन करूया. चेहरा शांत. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. सावकाश कृती थांबूया. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. तीन मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना ओंकार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे जाऊ. संपूर्ण साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हस्तमस्तक. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आज आपण सुरुवात सूर्यनमस्कारापासून करणार आहोत आणि त्यासाठी उठून उभं राहायचंय. स्टँडिंग मध्ये विश्रांती. आज आपण सुरुवातीला सूर्यनमस्कार करीत आहोत. 6 सूर्यनमस्कार करायचे. ज्यांना कुठलाही त्रास होत असेल त्यांनी मात्र 2 करून थांबला तरीही चालेल.
मॅटच्या पुढे जर उभं राहूया, दोन्ही पाय जोडलेले आहे. हात शरीराच्या जवळ, पाठ सरळ, नजर समोर, दोन्ही हात जोडून घेऊया. आणि गायत्री मंत्राचं पठण ती करते. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्तपादासन, चार उजवा पाय मागे अश्वसंजन, पाच दंडासन, सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, आठ पर्वतासन, नजर आपली नेवल रिजन कडे, नऊ उजवा पाय पुढे अश्वसंजन, दहा हस्तपादासन, अकरा हस्त उत्तानासन, बारा नमस्कार. पुढचे नमस्कार फक्त काउंटिंग करेल. ओम खगाय नमः. एक, दोन, तीन, चार डावा पाय मागे, पाच, सहा, सात, आठ, नऊ डावा पाय पुढे, दहा, अकरा, बारा. ओम रवये नमः. एक, दोन, तीन, चार उजवा पाय मागे, पाच, सहा, सात, आठ, नऊ उजवा पाय पुढे, दहा, अकरा, बारा. ओम आदित्याय नमः. एक, दोन, तीन, चार डावा पाय मागे, पाच, सहा, सात, आठ, नऊ डावा पाय पुढे, दहा, अकरा, बारा. अजून दोन. ओम अर्काय नमः. एक, दोन, तीन, चार उजवा पाय मागे, पाच, सहा, सात, आठ, नऊ उजवा पाय पुढे, दहा, अकरा, बारा. आणि आता शेवट. ओम भास्कराय नमो नमः. एक, दोन, तीन, चार डावा पाय मागे, पाच, सहा, सात, आठ, बरोबर छान, नऊ डावा पाय पुढे, दहा, अकरा, बारा. विश्रांती. दम लागला असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा आणि विश्रांती. सुरुवातीलाच सूर्यनमस्कार केले की पुन्हा आपल्या शरीरामध्ये जे काही जडपण आहे किंवा आपण सकाळी लवकर उठतो, तर ती थोडीशी जो आळस आहे तो निघून जातो. थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात समोर, श्वास घेत घेत दोन्ही हात लांब करूया आणि श्वास सोडत सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ.
श्वास घेतला, श्वास सोडत जवळ, श्वास घेत हात वर समोरनच, आणि श्वास सोडत तसेच खाली. पुन्हा श्वास घेत हात वर समोरनं, 3 वेळा कृती. श्वास सोडत तसेच खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत आता हात साईडने वर येतील आणि श्वास सोडत तसेच खाली येतील. श्वासाकडे लक्ष देऊन कृती. पुन्हा श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली. एक लास्ट राउंड करूया. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. पुन्हा एकदा विश्रांती. करूया त्रिकोणासन, आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, आणि या दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. पावलं थोडीशी टर्न करा. उजवं पाऊल उजवीकडे, डावं पाऊल डावीकडे. दोन्ही हात खांद्यातून सरळ. श्वासाकडे लक्ष देऊन कृती. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. उजवा हात जमिनीला घासत डाव्या पावलाकडे न्यायचा. डावं पाऊल अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर, डावा खांदा एकदम रिलॅक्स ठेवा. हाताची पाचही बोटं जुळलेली, नगर हाताच्या पंजाबी. नॉर्मल श्वास चालू. गळा, पाठकणा, तिथे आलेला फील, त्याची जाणीव. जाणीवपूर्वक कृती. कुठल्या भागावर, कुठल्या स्नायूवर ताण आहे, कुठे प्रेशर आहे, हे आपलं आपण अनुभवायचं आहे. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत उजवा हात सरळ करायचा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हायचं. छान. थोडा वेळ हात खाली ठेवायचे. पायाची स्थिती आपली आपण तपासायची, आणि पुन्हा एकदा हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. डावा हात जमिनीला घासत उजव्या पावलाकडे जाईल. उजवं पाऊल अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर, उजवा खांदा रिलॅक्स. उजव्या हाताची पाचही बोटं जुळलेली, नजर आपली पंजाकडे. विरुद्ध बाजूने गळा, पाठकणा, पोट, इथे आलेला पीळ, त्याची जाणीव. पूर्णपणे स्नायू, पायाचे, उजव्या हाताची स्ट्रेच आहे. दोन श्वासाची. आपापल्या क्षमतेने थांबल्यानंतर एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत डावा हात खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर कमी करूया आणि विश्राम. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. आज आपण थोडस एक व्हेरिएशन करणार आहोत. एक पादतोलासन आहे. तर ज्यांचा तोल जाईल तर त्यांनी थोडस भिंतीला टेकून उभं राहा, आणि ज्यांना शक्य आहे तरी थोडस भिंतीला न टेकता थोडस पुढे येऊन उभं राहा. आता आपल्याला इथे एक ट्विस्टिंग करायचं. तर दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, एकत्रित करू शकतो. ट्राय करू. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ. उजवा जो पाय आहे तो वर उचलायचा आहे, आणि पाऊल जमिनीला पॉइंटेड करायचंय. उजवं पाऊल. हा. नजर समोर, नजर एका बिंदूकडे स्थिर करा. आता इथे जर तुम्ही स्थिर असाल तर मग उजव्या बाजूला टर्न. आपल्याला पाय नाही टर्न करायचा, फक्त हात टर्न करायचे. कमरेतनं फक्त टर्न व्हायचंय उजव्या बाजूला, आणि उजव्या हाताची बोटं बघण्याचा प्रयत्न करा. हा. थोडासा उजवा पाय अजून थोडासा वर घ्या. बघा, बॅलन्स सांभाळायचं, कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं आपलं. ठीक. सावकाश खाली या, मध्यभागी या. गती वाढली असेल तर दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ.
बरं, माझ्या इंटरनेटमध्ये काही इश्यू आहे का? आवाज येतो ना बरोबर? जर काही नाही समजलं तर खाली टाका. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ करा. डावा पाय वर उचला. पाऊल जमिनीला पॉइंटेड करा. आणि आधी किती स्थिर, आपला बॅलन्स बरोबर जातोय का उजव्या पायाकडे हे बघा. हा. आणि मग टर्न डाव्या बाजूला. आपल्याला पाय सरळ ठेवायचा आहे, फक्त आपण हातात न टर्न होतोय. आणि नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. ओके. बरोबर, छान. छान, परफेक्ट. सावकाश मध्यभागी. पाय खाली, हात खाली. छान. विश्रांती. जेव्हा आपण हे काहीतरी वेगळं करतो तेव्हा आपोआप आपला ब्रेन ऍक्टिव्हेट व्हायला सुरुवात होते. मान मध्ये सैल सोडून थोडा वेळ विश्रांती. साईडवर बेंडिंगचं परिवर्तित चक्रासन करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता फक्त उजवा हात आपण टप्प्याटप्प्याने वर घेणार आहोत. ठीक आहे, सुरुवात करूया. उजवा हात आपल्याला आधी 10 अंश वर घ्यायचा आहे. मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. आता उजवा हात जमिनीला समांतर आहे. आता त्याचा तळवा स्टेडिंगच्या दिशेला करा. हम्म? आणि आता पुन्हा उजवा हात 180 डिग्री वर घेऊन आला आपण आता, म्हणजे 110 इंची वरती. मग 120, 130, 140, 150, 60, 70, 80. आणि 180 डिग्री वर आला की मग आपल्या दंडाचा स्पर्श आपल्या कानाला करा. पुन्हा नजर समोर, डावी बाजू एकदम रिलॅक्स ठेवा. नकळत आपण डावा हात स्टिफ करतो तर तो एकदम रिलॅक्स सोडा. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत डाव्या बाजूला बेंड व्हायला सुरुवात करा, झुकायला सुरुवात करा. उजवी बाजू पूर्णपणे ताणली गेली आहे, डावी बाजू एकदम रिलॅक्स होता. वारा जरी आला तरी तो हल्ला पाहिजे हात, की डावी बाजू खांद्यापासून रिलॅक्स करायची आहे. आणि फक्त उजव्या बाजूवरती ताण आहे याची जाणीव. आपले संपूर्ण वायुकोश उजव्या बाजूने मोकळे होत आहेत. आपला संपूर्ण उजव्या बाजूचा जो ताण आहे त्याचा अनुभव घेतोय आपण जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत पुन्हा कमरेतनं सरळ. आणि आता जो उजवा हात आपण 180 डिग्री घेतलाय तो आता हळूहळू पुन्हा खाली घ्यायचा आहे. अगदी सावकाश टप्प्याटप्प्याने आपला आपण तो अनुभव घेत घेत 190 डिग्री आला की मग हाताचा तळवा जमिनीच्या दिशेने घेऊन हळूहळू पुन्हा हात खाली घेऊन यायचा आहे. आणि विश्रांती घ्या. डोळे मिटून आपली जाणीव दोन्हीही बाजूंकडे, उजव्या आणि डाव्या. उजवी बाजू तुम्हाला थोडीशी जड जाणवेल आणि डावी बाजू एकदम हलकी जाणवेल. कारण की उजव्या बाजूचा जो रक्ताचा प्रवाह आहे तो खूप छान प्रकारे सुरू झालाय, त्यामुळे तिथे तुम्हाला एक हलकासा जडपणा जाणवेल. आणि आता ही स्कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता उजवा हात एकदम रिलॅक्स ठेवा आणि डावा हात आपण टप्प्याटप्प्याने वर घेऊया. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेला. आणि पुन्हा एकदा सुरुवात करूया. ठीक आहे, हळूहळू वरती घ्यायला. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होतोय. नजर समोर, पॉइंटेड अवेअरनेस डाव्या बाजूने. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करायची आहे. उजवा हात पुन्हा एकदा खांद्यातून रिलॅक्स सोडा. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ आहेत. तोल जात असेल तर पावलामध्ये नंतर. पुन्हा इथे नॉर्मल श्वास चालू. आता डाव्या बाजूचे वायुकोश पूर्णपणे मोकळे होत आहेत. डावी बाजू संपूर्णपणे ताणली गेली आहे त्याची जाणीव जोड श्वासाची. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत पुन्हा आपण मध्यभागी येतोय. आणि डावा हात पुन्हा टप्प्याटप्प्याने आता खाली घ्यायला सुरुवात करूया. 80 डिग्री खाली, मग 70, 60, त्यानंतर 50,
40, 30, 20, 10. हाताचा तळवा जमिनीला समांतर आणि पुन्हा सावकाश हळूहळू टप्प्याटप्प्याने डावा हात खाली आणि विश्रांती. अवकाश बैठक स्थितीमध्ये न्यायचंय आणि बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. रिलॅक्स. आज आपण बघणार आहोत विपरीत करणी मुद्रा. स्त्रियांसाठी अतिशय महत्वाची, त्याचबरोबर ज्यांना व्हेरिकोज वेनचा त्रास आहे, सायटिकाचा त्रास आहे किंवा पायामध्ये पेडगे येतात, पोटऱ्या दुखतात, तर त्यांच्यासाठी ही विपरीत करणी मुद्रा अतिशय लाभदायक ठरते. थोडंसं ऍडव्हान्स आसन आहे. यथाशक्ती प्रयत्न करा. आधी ही कशी करायची हे मी दाखवते, मग आपण एकत्रित करणारच आहोत. फक्त स्त्रियांनी समजा जर तुम्हाला पिरियड्स चालू असतील तर मात्र हे करणं टाळा. पिरियडच्या दिवसामध्ये हे टॉप्सी टर्वे आसनं आहेत, म्हणजे खाली डोकं आणि वर पाय, हे जे आसनं आहेत ही पिरियडच्या दिवसामध्ये करणं टाळायचं आहे. तर आता ही विपरीत करणी मुद्रा कशी केली जाते हे मी दाखवते, मग आपण एकत्रित प्रयत्न करूयाच. तर इथे तुम्हाला यथाशक्ती प्रयत्न करायचा आहे. थायरॉइड साठी सुद्धा ही मुद्रा उपयुक्त मानली जाते. जुन्या साधकांना माहितीये, नवीन साधकांनी बघून घ्या. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, आणि आता आपल्याला दोन्ही पाय एकत्रित हळूहळू 90 डिग्री वर घ्यायचे. हा पाय एकदा 90 अंशापर्यंत वर आले की मग आपल्या हाताचा सपोर्ट आपल्या सीटला द्यायचा आहे आणि सीटचा भाग वर उचलायचा. बघा, हाताचा सपोर्ट सीटला दिलाय, सीटचा भाग वर उचललाय आणि पावलं जी आहेत ही सिलिंगच्या दिशेला ताणली गेलेली आहेत. ही झाली विपरीत करणी मुद्रा. विपरीत म्हणजे खाली डोकं वर पाय. हाताचा सपोर्ट सीटच्या इथे आहे. आता ज्यांना पटकन सीटचा भाग नाही उचलता आला तर त्यांनी काय करायचं हेही मी दाखवते. तर ही आहे ह्या आसनाची आदर्श स्थिती. रक्ताचा प्रवाह हा पूर्णपणे उलट्या दिशेने व्हायला सुरुवात होते, म्हणजेच आपल्या हृदयाच्या दिशेने. त्यामुळे ज्यांना हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी सुद्धा हे करणं शक्यतो तरी टाळावं. उलटचाल करताना हळूहळू आधी आपले पाय डोक्याच्या दिशेला येतील, मग हाताचा सपोर्ट जमिनीला द्यायचा. पाठीचा एक एक मणका डोकं वर न उचलता खाली टेकवण्याचा प्रयत्न करायचा. थोडीशी कंट्रोल मुवमेंट, आणि मग दोन्ही पाय नियंत्रित जमिनीवर. इथे कुठेही घाई गडबड न करता शरीरावरती पूर्णपणे कंट्रोल करून कृती करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आता ज्यांचे समजा सीटचा भाग उचलला जात नसेल तर त्यांनी काय करायचं, दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय वर उचलायचे आणि पायाचे अंगठे पकडायचे. तर तुम्ही अशा स्थितीमध्ये थांबू शकता. पायाचे अंगठे पकडायचे, दोन्ही पाय गुडघ्यांना सरळ ठेवायचे. जेवढा तुम्हाला स्ट्रेच देता येईल पायांना तेवढा स्ट्रेच द्यायचा प्रयत्न करायचा. ज्यांचा सीटचा भाग उचलला जाणार नाही त्यांनी अशा स्थितीमध्ये प्रयत्न करा किंवा भिंतीचा सपोर्ट घेऊन पाय 90 डिग्री वर ठेवण्याचा प्रयत्न करा. हळूहळू जसजशी प्रॅक्टिस वाढेल तस तसं तुम्हाला आसन जमेल. आसनं ही पटकन जमत नाहीत, म्हणजे जे अगदी सुरुवातीलाच नवीनच आहेत त्यांच्यासाठी. आणि मग उलटचाल करताना पायाचे अंगठे सोडायचे, हात खाली घ्यायचे, पुन्हा बरोबर कमरेचा भाग आपला उचलला जातो तो पुन्हा सीट आपल्या जमिनीवर ठेवायचा. बघा, पुन्हा पाय 90 डिग्रीवर आहेत आणि मग हळूहळू पाय खाली घ्यायचे. कुठेही गडबड नाही करायची, आपल्याला डोकं वर न उचलता पाय खाली घेण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. हा, छान. शिंदे सर, परफेक्ट झालंय. आता सावकाश पाय आधी खाली घ्या, आपण पुन्हा एकदा प्रॅक्टिस करणार आहोत. सावकाश घ्या. हाताचा सपोर्ट द्या खाली जमिनीला. हा, आणि पाय डोक्याच्या दिशेने घ्या, हाताचा सपोर्ट द्या आणि मग एक एक. हा, बरोबर, छान. हा, आता हाताचा सपोर्ट द्या. बरोबर. सुरुवातीला उचललं जातं डोकं, काही हरकत नाही. जसजसं आपलं कंट्रोल होतो मुवमेंट वरती तस तसं डोकं नाही उचललं जात.
घ्या सावकाश, काही हरकत नाही, सुरुवातीला डोकं उचललं तरी असू देत. छान. त्यांनी माझ्या बरोबरच केलं कारण की त्यांना प्रॅक्टिस आहे. ते गेल्या महिन्याच्या वर्गामध्ये पण होते म्हणून. जे नवीन साधक आहेत त्यांनी मात्र आधी बघून घ्यायचं आणि मग एकत्रित करायचं. तर आता सुरुवात करूया. आधी आपण करणार आहोत सायकलिंग. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आता डायरेक्ट 90 अंशापर्यंत वर न घेता आपल्याला 60 अंशापर्यंत वर घ्यायचे आहेत आणि एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात करायची. खाली अजून थोडेसे खाली का दर्शनाताई पाय, म्हणजे बरोबर आपली पावलं जातील जमिनीकडे. हा, बरोबर. आणि आता रिव्हर्स सायकलिंग करा. म्हणजे आपल्या पायाचे जे जॉईंट्स आहेत ते मोकळे व्हायला सुरुवात होते. आणि वेट लॉस ज्यांना करायचा आहे, पोटाचा वाढलेला आकार कमी करायचा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा सायकलिंग फायदेशीर ठरतं. थांबायचं आहे, पुन्हा दोन्ही पाय आधी गुडघ्यातनं सरळ करा आणि मग सावकाश जमिनीवर विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. रिलॅक्स. डोळे मिटून श्वासाकडे लक्ष. करूया आता आपण विपरीत करणी मुद्रा. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. आणि आता हळूहळू दोन्ही पाय 90 अंशापर्यंत वर घ्यायला सुरुवात करा. बरोबर. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी सीटचा भाग थोडासा वर उचला आणि आपल्या हाताच्या आधाराने तो अजून त्याला सपोर्ट देऊन दोन्ही पाय सिलिंगच्या दिशेने वर नेण्याचा प्रयत्न करा. छान. बरोबर. हा. आणि आता आपली नजर दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. आपली पावलं जी आहेत ती अँकल जॉईंट्स मधून सिलिंगकडे ताणा. छान. त्यांचे व्हिडिओ ऑन आहे, त्यांचं छान दिसतंय. बरोबर. आणि इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. बघा, पूर्णपणे पाठकणा जो आहे तो ताणला जातो गळ्यावरती. म्हणजे थायरॉइड आणि पॅराथायरॉइड दोन्ही ग्रंथींवर ताण आणि दाब आहे. रक्ताचा प्रवाह हा हृदयाच्या दिशेने होतो. परफेक्ट. उलट चाल करताना हळूहळू दोन्ही पाय आधी डोक्याच्या दिशेने घ्या, सावकाश. मग हाताचा सपोर्ट द्या खाली जमिनीला. पाठीचा एक एक मणका, कमरेचा भाग आणि मग सीटचा भाग जमिनीवर येईल. सावकाश सावकाश. मग दोन्ही पाय नियंत्रित, हळूहळू खाली जमिनीवर आणि विश्रांती. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडायचा. उद्या आपल्याला ह्याच्या पुढचं आसन बघायचंय, ते म्हणजे सर्वांगासन बघायचंय. याच आसनातून पुढे जाणारं आसन आहे, ते आपण उद्या बघणार आहोत. विश्रांती घेऊया. जो काही परिणाम जाणवतोय या आसनाचा, या मुद्रेचा, मुद्रा म्हणजेच आपल्याला आपल्या एखाद्या विशिष्ट शरीराच्या भागावरती जेव्हा एखादं प्रेशर येतं, जसं आता इथे गळ्यावरती प्रेशर होतं, म्हणजे खास करून आपल्या ज्या अंतस्त्रावी ग्रंथी असतात तिथे जेव्हा प्रेशर येतो किंवा ताण येतो तेव्हा ती मुद्रा ठरली जाते. तसा आता गळ्यावरती ताण होता, दाब होता, पोटाच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला प्रेशर जाणवलं, जिथे आपल्या एंडोक्राइन ग्लॅन्ड आहेत. आता यालाच कॉम्प्लिमेंट करणार आहोत आपण मत्स्यासन. आपण हे शिकलेलो आहोत. आणि आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. तर आज आपण काय करणार आहोत, शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालायची. जर तुम्हाला ते जमत नसेल तर दोन्ही पाय सरळ ठेवले तरीही चालेल. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी दोन्ही पाय सरळ ठेवा. ज्यांना शक्य आहे त्यांनी शयन स्थितीमध्ये पद्मासन किंवा अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. जर पाय तरंगत असतील वरच्यावर
तर मात्र पाय सरळच ठेवा. तुम्हाला पद्मासन जमतंय पण पाय गुडघे मांड्या वर उचलल्या जात असतील तर मात्र हे आसन तर मात्र दोन्ही पाय सरळच ठेवा. इथे अपेक्षित असं आहे की तुमचे गुडघे मांड्या पूर्णपणे जमीनला चिकटलेल्या असतील. शक्यतो माझी विंडो ओपन ठेवली की तुम्हाला आसन बरोबर दिसेल. मत्स्यासनाची आपण कृती याच्या आधी केलेली आहे, फक्त पाय आपण सरळ ठेवले होते. आज आपण पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घातली. आणि आता सुरुवात करूया. आपल्या दोन्ही हातांची बोटं आपल्या कानाच्या जवळ, हाताच्या आधाराने आधी डोकं सावकाश वर उचला आणि मग टाळूचा भाग जमिनीला ठेवा, जमिनीला लावा. डोकं वर उचलायचंय आणि टाळूचा भाग जमिनीला. दोन्ही हात आपल्या मांडीवर, आपली हाताची कोपरं जमिनीवर. खांदे थोडेसे मागे एकमेकांच्या जवळ घ्यायचे. अंतिम स्थितीमध्ये दातावर दात लावा, तोंड बंद, डोळे बंद. आणि आता बघा, गळ्यावरती समोरच्या बाजूने ताण, मागच्या बाजूने ताण. आपण जे विपरीत करणी मुद्रा केली त्याला हे कॉम्प्लिमेंट करणारं आसन आहे. श्वास घेतोय सोडतोय. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी जास्त वेळ थांबू नका. पाठकड्याची दुखणी आहे त्यांनी सुद्धा जास्त वेळ या स्थितीमध्ये थांबू नका. उलट चाल करताना हाताचा सपोर्ट पुन्हा एकदा कानाच्या जवळ द्यायचा आहे. हाताच्या आधाराने डोकं आधी वर उचला. पाठीचा एक एक पडदा जमिनीवर, कमरेचा भाग जमिनीवर, डोकं जमिनीवर. हात खाली घ्यायचे, पाय आपले एक एक पाय सरळ करायचा. विश्रांती. डोळे मिटून घ्या, रिलॅक्स व्हा. आज आपण दोन ऍडव्हान्स आसनं बघितली. एक म्हणजे आत्ताच केलेली टॉप सीटर आसन म्हणजेच विपरीत करणी मुद्रा, आणि हे मत्स्यासन. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. आता आपण 6 सूर्यनमस्कार केलेत, त्यामुळे पोटावर पडून आसन करणं आज आपण टाळूया. सावकाश एका कुशीला वळा आणि बैठक स्थितीमध्ये या, हाताच्या हाताने. दोन्ही पायांमध्ये अंतर आणि सुरुवातीला विश्रांती. मान मागे सैल सोडा. करणार आहोत आपण जानु शिरासन. आणि थोडस डायनॅमिक करायचं आपल्याला हे. तर इथे दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आपला डावा पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावा. उजवा पाय जो समोरनं सरळ आहे तो उजव्या बाजूने सरळ करा. पण आता इथे समजा तुम्हाला क्रॅम्प आल्यासारखं वाटत असेल तर मात्र ही कृती करणं टाळा. उजवा पाय उजव्या बाजूने आपण सरळ केलेला आहे. आणि आता दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे. आपण थोडीशी जलद हालचाल करणार. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं, पुन्हा श्वास घेत वर. आता ज्यांना पाठकण्याची दुखणी आहे त्यांचं कपाळ ना गुडघ्याला नाही टेकलं तरी चालेल, फक्त मुवमेंट तेवढी करा. 1 2 3 4, बरोबर. 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे. पायाची स्थिती पुन्हा आपली आपण तपासून पहा. उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा, डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. वर असलेला डावा हात उजव्या हाताकडे जातोय का हे बघा. आणि नजर समोर समोर बघायचंय. खाली न बघता समोर बघून. हा ठीक आहे. वर असलेला हात स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सावकाश हळूहळू सरळ व्हा. उजवा पाय पुन्हा समोर घ्या, डावा पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती. थोडस स्ट्रेचिंग वालं हे आसन आहे.
हीच कृती विरुद्ध बाजूला. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या आणि डावा पाय डाव्या बाजूने सरळ करा. आणि आता सुरुवात करूया थोडीशी डायनॅमिक हालचाल करायला. सुरुवात करूया. पुढे झुकायचंय, वर यायचंय. आता थोडस श्वासाकडे लक्ष द्या. श्वास घेत पुढे, श्वास सोडत वर, श्वास घेत पुढे, श्वास सोडत वर, श्वास घेत पुढे, श्वास सोडत वर, श्वास घेत पुढे, श्वास सोडत वर. अजून एक राऊंड. श्वास घेत पुढे, श्वास सोडत वर. आता डाव्या हाताने डावं पाऊल पकडा, उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या, उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला. डाव्या हाताचं कोपर थोडस गुडघ्याच्या दिशेने घ्या. वर असलेला उजवा हात डाव्या हाताकडे जातोय का बघा. छान. आणि समोर बघायचंय. खांदे दोन्ही हातांची रिलॅक्स ठेवा. नॉर्मल श्वास चालू. छान. सावकाश हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. डावा पाय समोर आधी सरळ करा आणि मग दोन्ही पाय सरळ करा. विश्रांती. मान मध्ये सैल सोडून रिलॅक्स. करूया गोमुखासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, पाठ सरळ. आणि आता सुरुवातीला उजवा पाय फोल्ड करायचा आडवा, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ. खाली असलेला डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. दोन्हीही हातांवर आपले, दोन्हीही पावलांवर आपले हात ठेवायचे. बरोबर. बरं, आता आपल्याला टाचेवर बसायचं नाही. पावलं पूर्णपणे बाहेरच्या बाजूला असतील. आपल्याला पावलांवर बसायचं. गुडघे आपले आपण एका रेषेत करा, आपले पाय व्यवस्थित लॉक करा आणि पुन्हा सीटचा भाग खाली. बरं, आपल्या पावलांवर हात ठेवायचे, असे पावलांवर हात ठेवायचे आणि मग सीटचा भाग वर उचलायचा, थोडस पुढे झुकायचं आणि मग पुन्हा खाली बसतो. म्हणजे बरोबर पाय आपले लॉक होतात. ठीक आहे. हा, बरोबर. छान. आणि आता उजव्या हातावर प्रथम डाव्या हाताचा तळवा येईल, मग उजव्या हाताचा. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड, डोळे मिटून घ्या आणि या स्थितीमध्ये काही सेकंद थांबवा. ध्यानात्मक पठीतलं आसन आहे हे गोमुखासन. नॉर्मल श्वास चालू, पाठकणा नैसर्गिक सरळ आहे, चेहऱ्यावर कोणताही ताण नाहीये. आपलं जाणीव आपल्या हिप जॉईंट्सकडे, आपल्या कमरेच्या भागाकडे, तिथे तुम्हाला ताण दाब जाणवतोय. आपले दोन्ही थाय मसल्स, तिथे आलेला प्रेशर आणि ताण याचा अनुभव. श्वास घेतोय, सोडतोय. पुढे करूया आपण बद्ध असतो गोमुखासन. डोळे उघडायचे, उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचा, उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला पुन्हा एकदा होतोय आणि तो मागे फोल्ड करायचा. खाली असलेला डावा हात मागे न्यायचा आहे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या किंवा नॅपकिनचा आधार घ्या. नॅपकिनचं टोक एकेका हातामध्ये पकडायचंय, दोन्ही डोकं. बरोबर. नजर समोर, मान सरळ, नजर समोर आणि मग डोळे मिटायचे आहेत. ज्यांना फ्रोझन शोल्डरचा वेळ थांबून, वरती डाव्या बाजूने प्रेशर आहे, उजवी बाजू आपली ताणली गेली आहे, त्याची जाणीव. जवळ श्वासाची. छान. आपल्या शरीराचा पोश्चर खूप छान दिसतो या आसनामध्ये. उलट चाल करताना डोळे उघडा. आधी खाली असलेला डावा हात समोर घ्या, मग वर असलेला उजवा हात खाली घ्या. सावकाश. खाली असलेला डावा पाय सरळ करा, मग वर असलेला उजवा पाय सरळ करा. पायामध्ये काहीतरी अगदीच
उखडल्यासारखं वाटत असेल तर पावलामध्ये हालचाल करा, थोडीशी पायामध्ये हालचाल करा. आणि हेच आसन आता विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता सुरुवातीला डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या सीट जवळ. खाली असलेला उजवा पाय सीट करा, सॉरी फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या सीट जवळ. पुन्हा मगासारखीच ट्रिक. थोडस चीटचा भाग वर उचलायचा, हाताचा सोपट पावलांवर देऊन थोडस पुढे झुकायचं आणि पुन्हा खाली बसायचं. पावलं आपली आपण ऍक्टिव्ह करायची, म्हणजे बरोबर सीटचा भाग खाली जमिनीवर येतो. हं. आता डावा गुडघा वर आहे, त्यामुळे उजवा हात प्रथम डाव्या गुडघ्यावर येईल आणि मग डाव्या हाताचा तळवा, हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड. पुन्हा डोळे मिटून या स्थितीमध्ये काही क्षण थांबा. कुठल्या बाजूने आपल्याला हे आसन उत्तम जमतंय की दोन्ही बाजूनी जमतंय हे आपलं आपण तपासा. स्वानुभव घेण्याचा प्रयत्न करूया. बद्ध हस्त गोमुखासन. डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचा, डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला, तो मागे फोल्ड करायचा. खाली असलेला उजवा हात मागे न्यायचा आहे. हातांची बोटं एकमेकांमध्ये मागे गुंफवण्याचा प्रयत्न करा किंवा नॅपकिनचा आधार घ्या. मान सरळ समोर बघायचंय. छान. डोळे मिटून एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. मला हे असं खूप छान जमलंय ही भावना आपल्या मनात. डावा खांद्यावरती हलकासा प्रेशर आहे, डावी सॉरी उजव्या खांद्यावर प्रेशर आहे आणि डावी बाजू ताणली गेली आहे. नॉर्मल श्वास चालू आहे, श्वास घेतोय सोडतोय. उलट सांग करताना डोळे उघडायचे. आधी खाली असलेला उजवा हात जो आहे तो समोर येईल, मग वर असलेला डावा हात खाली येईल. खाली असलेला उजवा पाय सरळ करा आणि मग वर असलेला डावा. विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. एक श्वास भरून घ्यायचा, संपूर्णपणे सोडायचा. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालूया. करणार आहोत सिंह मुद्रा. हाताची बोबरं थोडीशी बाहेर घ्यायची. बरोबर. नजर समोर. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची. जीभ जास्तीत जास्त बाहेर. जिभेचा शेंडा आपल्या हनवटीजवळ आणण्याचा प्रयत्न करा. डोळे मोठे करा, नजर आपली आयब्रो सेंटर मध्ये असेल आणि नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. बरोबर. छान. हरिओम. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. संपूर्ण सिंह मुद्रेचा जो काही परिणाम तुम्हाला जाणवतोय त्याकडे लक्ष. संपूर्ण चेहऱ्याचे स्नायू ताणले गेले होते, जिभेचे स्नायू ताणले गेले होते, डोळे आपण मोठे केले होते. अजून एकदा हीच कृती करूया. डोळे उघडायचे, हाताची कोपरं थोडीशी बाहेर घ्यायचे, एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर, जिभेचा शेंडा आपल्या हनवटीजवळ आणण्याचा प्रयत्न. डोळे मोठे करून नजर आपली आयब्रो सेंटरकडे असेल. छान. आणि नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. श्वास घेतोय सोडतोय. हरिओम. जीवातमध्ये, तोंड बंद, डोळे बंद, हाताची कोपरा शरीराच्या जवळ. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये.
आज आपल्याला एक कृती करायची आहे, ती म्हणजे आपल्याला श्वास घेत हात वर घ्यायचे आणि श्वास सोडताना ओंकार करायचा. ओ करत स्वतःला मिठी मारायची. म्हणजे असंच एकदम मोठा श्वास भरून घ्यायचा, आपण पूर्णपणे प्राणयुक्त होतोय आणि अख्खं विश्व आपण आपल्यामध्ये सामावून घेतोय असं स्वतःला एक मिठी मारायची. ठीक आहे, ओंकार करत स्वतःला मिठी मारायची. सुरुवात करूया. आता ज्यांना जास्त वेळ पद्मासनात बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. आता सुरुवात करूया. श्वास घेत घेत हात वर. आपण पूर्णपणे प्राणयुक्त चैतन्ययुक्त होतोय आणि श्वास सोडताना अख्खं जग आपण आपल्यामध्ये सामावून घेतोय. ओंकार करत स्वतःला मिठी मारा. ओ. छान. कुठलाही पण हात तुमचा असू देत, फक्त आपल्याला स्वतःला मिठी मारायची. पुन्हा एकदा श्वास घेत हात वर. ओंकार करत स्वतःला मिठी. ओ. श्वास घेत वर. ओ. अजून एक राऊंड. श्वास घेत वर. ओ. हात खाली, डोळे मिटून. आपली पूर्णपणे श्वासाची गती संथ झालीये, लयबद्ध झालीये याची जाणीव करूया. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं. आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने सोडा. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने सोडा. आज आपण शिकणार आहोत भस्त्रिका प्राणायाम. रॅपिड ऍक्शन. श्वास घेणं आणि श्वास सोडणं हे थोडंसं जलद असणार. पूरक रेचक थोडंसं जलद असणार आहे. तर भस्त्रिकेमध्ये आज आपण म्हणजे आपल्या वर्गामध्ये आपण मुवमेंट करतो, हाताची मुवमेंट करतो. म्हणजे जोरात श्वास घ्यायचा, जोरात सोडायचा. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी मात्र भस्त्रिका करणं टाळायचं आहे. या प्राणायामामध्ये तुमची श्वासाची गती वाढते, हृदयाची गती वाढते, तुमचं शरीराचं तापमान सुद्धा वाढतं. त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये थोडंसं भस्त्रिकेचं तुम्ही आवर्तन केली की आपल्यामध्ये थोडीशी उष्णता निर्माण होते. तर इथे तुम्हाला श्वास घेणं आणि श्वास सोडणं हे थोडंसं रॅपिडली करायचंय. आधी हळूहळू मुवमेंट करायची आणि मग थोडंसं फास्ट करायला सुरुवात करायची. जसं ट्रेन प्लॅटफॉर्म वरती लागते आणि जेव्हा ती सुटते तेव्हा ती हळूहळू सुटते आणि मग ती एकदम तिचा स्पीड पकडते. तर त्याप्रमाणे आपल्याला ही भस्त्रिका करायची. आधी हळूहळू मुवमेंट करायची आणि मग थोडीशी जलद करण्याचा प्रयत्न करायचा. कुठेही क्षमता ओलांडू नका. ज्यांना हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी मात्र भस्त्रिका करणं टाळा. त्याचबरोबर ज्यांना एन्झायटीचा त्रास आहे, कुठल्याही प्रकारची सायकोलॉजिकल तुमची जर ट्रीटमेंट चालू असेल, गोळ्या चालू असतील, त्यांनी सुद्धा भस्त्रिका करणं शक्यतो तरी टाळायचं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही करू शकता. तरी आपण आपल्या वर्गामध्ये एकदम बेसिक भस्त्रिका घेतो. जी ग्रंथांमध्ये उल्लेख आहे त्याप्रमाणे आपण भस्त्रिका घेत नाही, कारण की आपला ऑनलाईन वर्ग आहे, लिमिटेशन्स असतात. म्हणून आपण अगदी बेसिक कृती आहे, पण इथे सुद्धा तुम्हाला तेच फायदे मिळतात की जे ग्रंथांमध्ये जे दिलेले आहेत तेच फायदे मिळतात. तर इथे काय करायचं, हाताच्या मुठी वळून घ्यायच्या. पूरक आणि रेचक रॅपिड असणार आहे. तर सुरुवातीला आपण बघा स्लो स्लो करतो. म्हणजे पूरक करताना हात पुढे, रेचक करताना मागे. म्हणजे श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. आणि मग हीच ऍक्शन थोडीशी फास्ट करायची श्वासाकडे लक्ष देऊन. एकदा आपण समोरनं करणार आणि एकदा आपण वरती घेऊन करणार. ठीक आहे, सुरुवात करूया. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आणि आता सुरू करूया पूरक रेचक.
पूरक रेचक, 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 पूरक रेचक. हात खाली घ्या, थोडा वेळ डोळे मिटून घ्या. जाणीव आपली पुन्हा श्वासाकडे. हृदयाची गती, श्वासाची गती, शरीराचं तापमान हलकस वाटल्यासारखं जाणवेल. पुन्हा एकदा हीच करू ती. आता आपले हात वरती जातील आणि खाली येतील. ठीक आहे, पूरक रेचक रॅपिडली करायचंय. सुरुवातीला आपण हळूहळू मग स्पीड वाढवणार आणि पुन्हा हळूहळू हळू स्पीड कमी करणार. ठीक आहे, सुरुवात करूया. हाताच्या मुठी वळून घ्यायचे. श्वास घेताना हात वर येतील, श्वास सोडताना खाली. पूरक वर, रेचक खाली. सुरू करूया. पूरक रेचक, 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 पूरक रेचक. दोन्ही हात पुन्हा गुडघ्यांवर. बरोबर. डोळे मिटून पुन्हा एकदा या संपूर्ण भस्त्रिकेचा मनातल्या मनात मागोवा. याला कॉम्प्लिमेंट करणार आहोत शीतली प्राणायाम. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. जिभेची पन्हळ तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्यायची. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जीवातमध्ये तोंड बंद. नाकाने संथ रेचक. पुन्हा जिभेची पन्हळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जीवातमध्ये तोंड बंद. नाकाने रेचक. अजून एका वर्तन. जिभेची पन्हळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जीवातमध्ये तोंड बंद. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव आणि नाकाने संथ रेचक. वाढलेली श्वासाची गती हलकीशी नियंत्रित येते. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया भ्रामरीची आवर्तन. भ्रामरी प्राणायाम आज आपण षण्मुखी मुद्रेतून करणार आहोत. तर इथे आपल्याला दोन्हीही हातांचे अंगठे कानाच्या आतमध्ये. डोळे बंद करायचे. पहिलं बंद डोळ्यांवर आणि आपला मधलं बोट जे आहे ते नाकाच्या शेंड्यावर. रिंग फिंगर ओठांच्या इथे आणि करंगळी आपल्या हनुवटीच्या इथे. आहे तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना गुंजन.
दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञानमुद्रेत. शरीर मन शांत झालेलं आहे. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा. पाठीवर पडून विश्रांती. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. हात शरीराच्या जवळ. कम्फर्टेबल डिस्टन्स हातामध्ये पायामध्ये. डोळे अलगद मिटून संपूर्ण देह जमिनीकडे सैल सोडून द्या. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रांतिहरं चित्तविश्रांतिकारकं. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं चैतन्यासन. आपण जी काही साधना करतो 1 तास, ते साधना करताना नकळत आलेला शरीराला ताण किंवा एखादा अवयव अवघडला जातो, तर तो पूर्णपणे शिथिल होण्यासाठी रिलॅक्स होण्यासाठी हे 5 मिनिटाचं शवासन खूप सारी फायदा देतं आणि ऊर्जाही देतं. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचंय आणि स्वतःच्या प्रत्येक अवयवाचं निरीक्षण. दोन्हीही पावलं पावलांची 5ही बोटं तळपाय टाच घोटा पोटऱ्या गुडघा मांडी सीटचा भाग कमरेचा भाग मनाने शिथिल करायचा आहे. दोन्ही हात हातांची 5ही बोटं तळहात मळहात मनगट कोपर दंड खांदा मनाने शिथिल. पाठकड्यांमधले 33 मणके शिथिल. पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू तिथे असलेल्या सगळ्या महत्वाच्या ग्रंथी शिथिल करायच्या आहेत. छातीचा भाग तिथला पिंजरा तिथल्या बरगड्या तिथली फुफ्फुस आपलं छोटस हृदय शिथिल होत चाललंय. गळ्यातील आजूबाजूच्या सगळ्या महत्वाच्या ग्रंथी शिथिल होत आहेत. हनुवटी ओठ दात तोंडाच्या आतमध्ये सैल सरजीव आहे तीही शिथिल आहे. 2 कान 2 गाल नाक नाकाचा शेंडा दोन्हीही नाकपुड्या. डोळे अलगद मिटलेले आहेत. डोळ्यांच्या आतली बुबुळ स्थिर आहेत. पापण्या एकमेकांवर अलगद ठेवलेल्या आहेत. कपाळावर कुठलाही ताण नाहीये. चेहरा अगदी शांत आहे. आपल्या टाळूचा भाग आपले केस शिथिल आहेत रिलॅक्स आहेत. जाणीव श्वासाची. श्वास घेताना सो श्वास सोडताना हम सोहम सोहम असा जपाजप चालू आहे. मी सुखी आहे समाधानी आहे आनंदी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. या स्थितीमध्ये मला खूप छान वाटतंय खूप बरं वाटतंय. माझ्या प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाईज होत आहे आणि प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे. आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे
ही स्थिती कितीही आरामदायी सुखदायी असली तरीही आपल्याला आजची नियोजित कामे पुन्हा एकदा पूर्ण करायची आहेत, सुरू करायची आहेत. आणि त्यासाठी हळूहळू या स्थितीतून बाहेर येऊया. आता पायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. मान डावीकडे उजवीकडे सावकाश फिरवून घ्या. डाव्या कुशीला वळा आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये दोन्ही हात जोडून प्रार्थना, शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना उघडत समर्थ. हळूहळू कमरेतना सरळ. दोन्ही हात खाली. हस्तबंधन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओम कडे. हरिओम. धन्यवाद. आजचा वर्ग इथे संपतोय. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस. धन्यवाद. मीटिंग एंड करते.